आता डॉक्टरचं म्हणणं आहे परिस्थिती जुनी आहे, प्रतिकूल आहे, आता दोघांपैकी एकच जगल, एक तर बाळ नाही तर आई. त्यावेळेला त्या डॉक्टरला प्रश्न पडतो आता काय करावं. नाजूक विषय असतो तो, नातेवाईक सगळे जमा झालेले असतात आणि त्यानुसार त्या हॉस्पिटलमध्ये ते डॉक्टर त्या असणाऱ्या झोपलेल्या त्या मातेच्या, ज्या बाळाला जन्म देणारे त्या मुलीच्या आईवडिलाला बाहेर विचारतात तुम्हाला काय पाहिजे, मुलगी का नातू. ते म्हणले आम्हाला मुलगी पाहिजे. सासू सासऱ्याला विचारलं तुम्हाला काय पाहिजे, ते म्हणले आम्हाला सूनबाई पाहिजे. नवऱ्याला विचारलं तुम्हाला काय पाहिजे, मला पत्नी पाहिजे. भावाला विचारलं तुम्हाला काय पाहिजे, बहीण पाहिजे. आणि आज जाऊन तिला विचारलं तुम्हाला काय पाहिजे, दोघांपैकी एक वाचू शकतो. डॉक्टरला शपथ घातली, तुमच्या पोराची शपथ आहे, जमलं तर दोघालाही वाचवा, मी वाट पाहते त्याच्या जन्माला येण्याची, मला चेहरा पाहायचा आहे त्याचा. पण नाहीच जमलं तर तुमच्या पोराची शपथ आहे, मी मेले तर मरू द्या, माझ्या लेकराला जागवा डॉक्टर. एवढं म्हणणारी फक्त आई असते. माई रे